नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता सर्वांकडे उन्हाळा जाणवायला लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण असे बरेच पदार्थ बनवून खातो की जे शरीराला आतून थंड ठेवतात. आज अशीच मी तुमच्यासोबत एक लाडूची रेसिपी शेअर करणार आहे. ही रेसिपी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि मी तुम्हाला फायदे तर पुढे सांगणारच आहे. चला न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघा. आजच्या रेसिपीमध्ये आपण जराही ड्रायफ्रूट्स, तेल, साखर अजिबात वापरणार नाही आहोत. चला मग न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी अर्धा किलो मूगची डाळ घेतलेली आहे आणि वाटीला बघायला गेलं तर एक वाटी डाळ आहे. तर आपल्याला डाळला आता स्वच्छ पाण्याने धुवून एका कपड्यावर व्यवस्थित पाणी पुसून घ्यायचं आहे. बघू शकता त्या पद्धतीने तुम्ही अगदी फॅन खाली देखील पसरवू शकतात. आपल्याला डाळमधलं सर्व एक्स्ट्राचं पाणी वगैरे काढून घ्यायचं आहे. इथं आपल्याला डाळला फक्त धुवायचं आहे, जराही भिजवायचं वगैरे नाही आहे. मी डाळला छान पद्धतीने रुमालने पुसून घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात. आता एका आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण गॅसकडे वळूया. इथं गॅस ऑन करून मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई शक्यतोवर जाडबुडाचीच वापरायची आहे. तर आता आपल्याला जराही तर तुपाचा वापर वगैरे न करता डाळला छान पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघू शकतात आत्ताला डाळ एकमेकांना चिपकते, पण आपल्याला पुढं बघायलाच भेटेल की एकदम मोकळी होते. तोपर्यंत आपल्याला डाळला छान पद्धतीने लो फ्लेमला भाजायचं आहे. हे लाडू शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. अगदी तुम्हाला हाडां कमजोर असतील किंवा अशक्तपणा असेल किंवा मायग्रेनची प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही हे लाडू अगदी बनवून उन्हाळ्यामध्ये रोज एक जरी लाडू खाल्ला तरी खूप शरीराला फायदे आहेत ते लाडूचे. म्हणजे अगदी 1 वर्षाच्या बाळापासून तर कुणीही खाऊ शकतं. आणि या लाडूमध्ये खास करून आपण जराही साखर वगैरे वापरणार नाही आहोत. त्यासाठी हे लाडू खूप शरीरासाठी फायदेशीर आहेत. अगदी तुमचे गुडघे वगैरे दुखत असेल किंवा कॅल्शियम वगैरे कमी असेल तर तुम्ही हे लाडू बनवून खाल्ले तरी चालेल. बघू शकता तिथं आपली डाळ पण छान पद्धतीने भाजून झालेली आहे. अगदी कलर पण चेंज झालेला आहे. आपल्याला यापर्यंत डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. बघा मी तुम्हाला जवळून पण दाखवते. आणि मी ही डाळ भाजायला मला 18 ते 20 मिनिट लागलेली आहेत. ही खास करून डाळ भाजताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची, जराही आपल्याला मिडियम किंवा हाय ठेवायची नाही आहे. ही डाळ छान पद्धतीने भाजली गेली तर तुम्ही आरामात 15 ते 20 दिवस हे लाडू स्टोअर करू शकतात. आणि फ्रीजला बघायला गेलं तर 2-2.5 महिने सहज टिकतात. बघू शकतात त्या पद्धतीने आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे. अजून मिनिटभर गॅसची फ्लेम आपल्याला ऑन ठेवून परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे डाळला. जर तुम्हाला समजत नसेल की डाळ व्यवस्थित भाजली गेली की नाही गेली तर अगदी तुम्ही दाताखाली घेऊन पण चेक करू शकतात. अगदी कटकणी तुटली तर समजून जायचं आपली डाळ खूप छान पद्धतीने भाजली गेलेली आहे. आता आपण डाळला एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी काढून घेऊया. बघू शकतात जवळून अगदी नॉर्मल ब्राऊन कलर झालेला आहे डाळचा. आता ही डाळला मी फॅन खाली 15 ते 20 मिनिटं चांगल्या पद्धतीने गार करून घेतलेली आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मूगची डाळचं डायरेक्ट पीठ करून घ्यायचं आहे. अगदी तुम्ही ही प्रोसिजर जास्त लाडू बनवत असाल तर गिरणीमधून देखील दळून आणून घेऊ शकतात. अगदी आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पीठला. जसं आपण रोजच्या वापरमध्ये पीठ वापरतो त्या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला पिठाला डाळला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. आता परत आपण गॅसकडे वळूया. परत आपल्याला गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे. आणि जे आपण मिक्सरला डाळ दळलेली आहे ते पीठ आपल्याला ॲड करायचं आहे. इथं मी आपण रोज जे डेलीमध्ये दूध वापरतो त्या दुधावरची मी इथं सायचा वापर करते. जवळपास ही पाऊण वाटी साय होती. आणि ब्रेकफास्ट स्पूनने बघायला गेलं तर 5 टेबलस्पून ही साय होती. याच्याने आपल्या लाडूंना अगदी मावासारखा टेस्ट येईल. तुमच्याकडे असेल तर आवर्जून वापरा आणि स्किप केलं तरी चालेल, असं काही नाही. आणि जर तुम्हाला वापरायचंच असेल आणि लाडूंना छान टेस्ट यायला पाहिजे तर तुम्ही अर्धा लिटर दूध देखील थोडं घट्ट करून घेऊ शकतात, अगदी रबडी टाईप. ते पण याच्यात वापरलं तर खूप छान लाडू होतात. आपल्याला आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. असंच आपली दाटसर थोडी साय होती म्हणून थोडं गाठी टाईप झालेलं आहे. पण अगदी आपल्याला स्पूनने व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे, जेणेकरून पीठ सगळे साईडने व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. जराही कच्चं वगैरे राहायला नको, अगदी एकसारखं टेस्ट आला पाहिजे. आता याच्यामध्ये आपण तुपाचा वापर करूया. इथं मी 1 वाटी
मूगची डाळ घेतलेली आहे. तर मला पाववाटी पूर्ण लाडू बनवायला तूप लागणार आहे. तुम्ही यापेक्षा कमी देखील करू शकतात, पण लाडूंना छान टेस्ट आणि हेल्दी होण्यासाठी इथं पाववाटी आरामात तूपचा वापर होईल आणि हे लाडू खायला खूप छान लागणार आणि खूप हेल्दी पण होणार. तुम्ही याच्या जागेवर डारला तूप देखील वापरू शकतात किंवा अर्ध तूप अर्ध तेलाचा देखील वापर करू शकतात, पण इथं मी पूर्णपणे पाववाटी तूपच वापरणार आहे. आपल्याला अजून 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मिक्स करून छान खालीवरती परतवून घ्यायचं आहे. ही प्रोसिजर करताना बी गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे. बघू शकता त्या पद्धतीने हलका कलर पण चेंज झालेला आहे आणि अगदी छान स्मेल पण येतोय. हे जसं जसं भाजलं जातं, म्हणजे जसं भाजलं जाईल त्यानुसार तुम्हाला समजेनच हे भाजलं गेलं की नाही भाजलं गेलं असं. बघू शकतात कलर पण चेंज झालेला आहे. आता याला आपण अजून एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला विचारायचं असेल की याचे लाडू कसं काय होणार, पण पुढं ते बघायला भेटेलच, टेन्शन नका घेऊ. थोडे आपण जे दुधाची साय वापरलेली होती ती थोडी दाटसर आहे. बघू शकतात तुम्ही लाडूमध्ये एकसारखा टेस्ट नाही लागणार, तर हे आपल्याला गार करून 15 ते 20 मिनिट गार करण्यासाठी ठेवून देऊया. 15 ते 20 मिनिटानंतर परत आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये परत आपल्याला व्यवस्थित आता एकजीव होण्यासाठी फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला अगदी पल्स मोडला फिरवलं तरी चालेल. बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला सर्व लाडूचं पिठाला व्यवस्थित मिक्स करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. बघू शकतात किती छान झालेलं आहे आणि अगदी एकसारखं बाइंडिंग आलेली आहे पिठामध्ये. आता याच्यामध्ये मी इथं अर्धी वाटी बुरा ॲड करते. तुम्ही याच्या जागेवर खडी साखरचं पावडर देखील ॲड करू शकतात किंवा पिठी साखर देखील ॲड करू शकतात. मी तर 1 वाटी डाळ घेतलेली आहे, त्याला मी अर्धी वाटी बुरा वापरते आणि पाववाटी मला पूर्ण लाडू बनेपर्यंत साजूक तूप लागलेलं आहे. तुम्ही कोणत्याही घराच्या साहित्याने मोजून देखील घेऊ शकतात, अगदी सोपं आहे. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात अगदी आपलं इथं लाडूचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. याच्यात 2 टेबलस्पून इथं मी वॉटरमेलन सीड्स ॲड करते. 1 हिरवी वेलची कुटून घेतलेली आहे, ती पण फ्लेवरसाठी ॲड करते. आणि इथं मी आता व्यवस्थित लाडूला बाइंडिंग येते तोपर्यंत इथं मी 4 ते 5 टेबलस्पून तुपाचा वापर करते. अगदी लाडू वळला जाईल या पद्धतीने आपल्याला इथं लाडूचा आता मिश्रण व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे. बघू शकतात तुम्ही हाताने आपल्याला आता एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे लाडूचं मिक्स करताना आपल्याला थोडा हाताचा तळव्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या हाताची हीट लागते तर मिश्रण खूप छान होतं आणि अगदी आरामात लाडू वळला जातो. या पद्धतीने आपल्याला लाडूचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की पाववाटीपेक्षा कमी तूप लागायला पाहिजे तर तूप गरम करून वापर करा. इथं मी असेच सर्व लाडू बनवून घेणार आहे. बघू शकतात व्हिडिओमध्ये इथं आपले खूप गोल गरगरीत आपले मूग डाळचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. आणि हे लाडू खूप हेल्दी आहेत. अगदी हात दुखत असेल, केस गळत असतील, मायग्रेन असेल किंवा थकवा जाणवत असेल तर हे लाडू नक्की बनवून खा. मी तुम्हाला एक लाडू इथं तोडून पण दाखवते. किती छान दाणेदार लाडू बनवून तयार झालेले आहेत. ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाडूंची रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड सर्कल फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.